म्हणजे प्रत्येकाने आपला आपला सण साजरा करावा, पण आपल्या सणामुळे दुसरा त्रास होता कामा नये. पूनम क्लस्टरमध्ये बेकायदेशीरित्या गेल्या 2 दिवसापासून साधारण 40-50 हे बकरी आणून ठेवले होते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा विरोध होता. नागरिक तिकडचे स्थानिक व विविध संस्था त्याला कंटिन्यू विरोध करत की आपण इकडनं काढा आणि हलवा. तरी ते कोणी ऐकायला तयार नव्हतं. प्रशासन पण एकमेकावर ढकलत होतं. पोलीस, महापालिका, कलेक्टरवर कलेक्टर, पोलीस असे गोल चालत होतं. आणि काल रात्री तो तापला विषय आणि त्यानंतर माझं म्युन्सिपल कमिशनर, कलेक्टर, पोलीस कमिशनर बोलणं झालं आणि ठरवलं की आपण 12:30 वाजता एक जॉईंट बैठक ठेवूया ऑनलाईन सर्वांची. आणि आज मी योगायोगाने मुख्यमंत्री साहेबांनी भेटलो आणि हा विषय मांडला. त्यांनी पण महापालिका आयुक्ताला आदेश केले त्वरित काढावं. शेवटी ही बैठक झाल्यानंतर ही कारवाई महापालिका मार्फत करण्यात आली आणि तिकडनं हे हलवण्यात आलं. सोसायटीच्या लोकांना सुद्धा म्हणणं आहे की हेच आपण काल परवानगी दिली असती तर हे प्रश्न घडलं नसतं. आणि मी सगळं या शहराच्या रहिवाशांना हेच सांगणार की आपले आपले सण साजरा करा, परंतु दुसऱ्यांना त्रास होता कामा नये. बकरे घरी ठेवणं किंवा कॅम्पसमध्ये ठेवणं किंवा घरी किंवा कॅम्पसमध्ये कुर्बानी देणे हे बेकायदेशीरित्या आहेत. म्हणून अशा प्रकारची करू नये. आणि या शहराच्या नागरिकांना आश्वासित करतो की येणाऱ्या काळात मीरा भाईंदर महानगरपालिकाच्या माध्यमातून याची नियमावली तयार करण्यात येणार आहे. याचे कायदे बनवण्यात येणार आहे की काय करायचं आणि काय नाही करायचं. यासाठी मी ह्या शहरामध्ये आम्ही कायदाच तयार करू जेणेकरून पुढच्या वर्षी कुठल्याही सोसायटीला त्रास होणार नाही. मीरा भाईंदर शहरामध्ये पाहायला गेलं तर त्याच बालाजी चौकवरती याआधी हिंदी मराठी विवाद पाहायला मिळालेला होता आणि आता यावेळेला जे आहे 2 गटांमध्ये वाद पाहायला मिळालाय. कुठे ना कुठे अशा रीत्या मीरा भाईंदर शहराचं नाव खराब होत आहे. यावरती आपलं काय सांगणं? नाही, 100% म्हणून मी सांगितलं की येणाऱ्या काळात कायदाच तयार करू आणि त्या कायद्याच्या माध्यमातून पहिलाच आवाहन करू. म्हणजे कोणी असं करू नये आणि केलं तर मग ह्या घटना घडू देणार नाही. त्याच्या अगोदरच आम्ही कठोर कारवाई त्यांच्यावर करणार. पुढे असं काम होतं कामा नये यावर यासाठीच मी सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळात महापालिकामध्ये ह्याचे नियम आणि कायदे तयार करू आणि नागरिकांना पहिलाच आवाहन करू. तरी त्यांनी असं केलं तर नागरिकाला रस्त्यावर यायची गरज पडणार नाही. महापालिकाच त्यांच्यावर कठोर कारवाई करतील असं मी आपल्या शहरवासियांना आश्वासित करतो.